नमस्कार मित्रांनो. इयत्ता 10वी मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेत पद्यविभाग 16 गुणांसाठी असतो. प्रश्न 2 अ. कविता देऊन त्यावर आधारित कृती 8 गुण. आ. कवितेवर आधारित कृती 4 गुण. ई. काव्यपंक्तींचे रसग्रहण करणे 4 गुण. यामधील आज आपण प्रश्न 2 आ. कवितेवर आधारित 4 गुणांच्या कृती पाहणार आहोत. यामध्ये 2 कवितांची नावे देऊन त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर कृती सोडवायच्या असतात. या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकातील 7ही कवितेच्या कृती अतिशय सोप्या शब्दात दिलेल्या आहेत, त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कृती कोणकोणत्या विचारल्या जातात त्या प्रथम आपण बघणार आहोत, की ज्यामध्ये साधारणतः 1 गुणांसाठी प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, 2 प्रस्तुत कवितेचा विषय हा सुद्धा 1 गुणांसाठी, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये 2 गुणांसाठी, व्यक्त होणारा विचार 2 गुणांसाठी, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुणांसाठी, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुणांसाठी. यापैकी कोणत्याही 4 गुणांच्या कृती इथे विचारल्या जातील आणि त्या आपण सोडवायच्या आहेत. यासाठीच 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 7ही कवितेच्या कृती आपण इथे सोडून दाखवत आहोत. चौथी कविता आहे उत्तम लक्षण. कवीचे नाव संत रामदास. कवितेचा विषय उत्तम माणसांची किंवा आदर्श व्यक्तींची लक्षणे. कवीची लेखन वैशिष्ट्ये. प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंद प्रकारात केली आहे. ओवी या उच्चारणाला अत्यंत लवचिक असा रचना प्रकार आहे व सर्वसामान्यांना समजेल अशी आहे. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितल्या आहे. दासबोध या त्यांच्या कृतीत व्यासंग व चिंतन, समाजाचे व जनहिताचे सूक्ष्म अवलोकन प्रत्ययास येते. सामाजिक जाणीव ही रामदासांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना. प्रस्तुत कवितेत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. समाजात वावरताना कसे वागावे, काय करावे, काय टाळावे याचेच स्पष्ट शब्दात निवेदन केले आहे. समाजाने विवेकाने वागावे व कर्तबगार व्हावे ही तळमळ या पद्यपाठातून व्यक्त होते. कवितेतून व्यक्त होणारा विचार. प्रस्तुत कवितेत कवीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. इतरांशी सहकार्याने वागावे, कपट करू नये, वाचाळ माणसास टाळावे, उपकाराची परतफेड करावी, उदारपणाने वागावे अशा अनेक गुणांचे आचरण करण्यास संत रामदास सांगतात. कवितेतल्या आवडलेल्या ओळी. ज्या आपणास ओळी आवडतात त्या इथे लिहायच्या आहे. ती कविता आवडण्याचे किंवा ना आवडण्याचे कारण. शक्यतो कविता आवडली हेच प्रथम सांगावे. सकारात्मक दृष्टिकोन आपला असला पाहिजे. ही कविता मला फार आवडली कारण कवितेतील विचार सर्वसामान्यांना पटण्यासारखा आहे. कवितेतील गुण व अवगुण संत रामदासांनी परखडपणे सांगितलेले आहे आणि कवितेतून मिळणारा संदेश इथे दिलेला आहे. याप्रमाणे या कवितेच्या ह्या कृती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या कृती आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात, त्याद्वारे सुद्धा आपला अभ्यास होऊ शकतो. पुढील कविता आहे 6वी वस्तू. कवितेचे कवयित्री किंवा कवी द. बा. दामनकर. विषय निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. वस्तूंनाही भावना असतात. लेखन वैशिष्ट्ये. या कवितेची रचना मुक्त छंदातील असल्याने लेखन शैली मुक्त आहे. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधने नाहीत. दैनंदिन व्यवहारातील सहजपणे वापरली जाणारी भाषा वाचकाच्या मनाला स्पर्श करते. अत्यंत हळूवार संवेदनशील भावना, चिंतनशीलता व प्रांजळपणा कवी साध्या शब्दातून व्यक्त करतात. मध्यवर्ती कल्पना. निर्जीव वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही मन असते. वस्तू आणि व्यक्ती यांच्यामध्ये एक अतूट नाते असते. वस्तूंशी वागण्याच्या पद्धतीतून वस्तूचे स्वरूप घडत जाते. म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच त्या वस्तूच्या स्वरूपावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळते. यावरूनच वस्तू असतात असे कवींना वाटते. वस्तू आणि माणसे यांच्यातील नाते या कवितेतून उलगडून दाखवलेले आहे. व्यक्त होणारा विचार. निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो. कवींच्या मते त्यांना मन आणि भावना असतात. वस्तू संवेदनशील असतात. म्हणून माणसाने वस्तूशी प्रेमाने आणि आत्मीयतेने वागले पाहिजे. जसे आपण माणसाशी वागतो तसेच वस्तूंनाही वागवले पाहिजे. हा महत्त्वाचा विचार या कवितेतून व्यक्त होतो. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारण. ही कविता भावनिक, त्यामुळेच मनावर भावते. आधुनिक जगात वावरताना कोणालाही कविता आवडेल अशीच आहे. एका वेगळ्याच चाकोरीबाईचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू आणि ती वापरणारा माणूस यांना वेगळे मानतो, पण तसे न करता वस्तूशी प्रेमाने वागले पाहिजे हा नाविन्यपूर्ण वेगळा भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला खूप आवडते. आणि त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश दिलेला आहे. पुढील कविता आहे 9वी कविता आश्वासक चित्र. कवयित्री आहे नीरजा राजन धुळेकर. विषय स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र.
लेखन वैशिष्ट्ये. साध्या विधानातून कवयित्री खोलवर विचार मांडताय. आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा विचार अगदी सहजपणे व्यक्त केला जातो. मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील समानतेचे सामंजस्याचे आश्वासक चित्र कवयित्रीने प्रत्येकारीपणे प्रकट केले आहे. मध्यवर्ती कल्पना. सध्याच्या काळात लक्ष टाकले की असे जाणवते आजच्या युगातही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, पण कवयित्रींना मुलगा व मुलगी यांच्या खेळण्यातून त्यांच्यामध्ये हळूहळू सामंजस्य निर्माण होत जाताना दिसते. हीच मुले मोठी झाल्यावर सामंजस्याने वागून समाजामध्ये स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करतील. स्त्री पुरुष समानतेचा आशावाद हीच या काव्याची मध्यवर्ती कल्पना आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार. अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता स्वीकारलेली नाही, हे निराशाजनक चित्र आहे. परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचे तत्व आत्तापासून मान्य करून स्वीकारले पाहिजे असा विचार या कवितेतून मांडला आहे. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. ही कविता मला आवडलेली आहे. ही आजच्या आमच्या पिढीची कविता आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानतेचे मूल्य तसेच आमच्या मनातील विचार व्यक्त होतात. आम्ही आपापसात वागताना आमच्या मनामध्ये मुलगा मुलगी हा भेद नसतोच. त्यामुळे ही स्त्री पुरुष समानतेची मूल्य रुजवणारी चिंतनशील कविता मला खूप आवडली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये तिसरी आणि चौथी कृती जी असते काव्य सौंदर्य स्पष्ट करा, किंवा प्रश्न 2 मध्ये जिथे रसग्रहण असतं आणि रसग्रहणामध्ये आपल्याला भाषिक वैशिष्ट्य लिहावं लागतं, तिथे हे कवयित्रीचे लेखन वैशिष्ट्ये हे आपल्याला तिथे मांडता येतील. म्हणजेच रसग्रहणासाठी सुद्धा ह्या कृती आपल्याला उपयोगी ठरतील. एकदाच या कृती जर अभ्यासल्या तर आपल्याला विविध कृती सुद्धा त्यातून बनवता येतील, तयार करता येतील. कविता 12वी आहे. भरत वाक्य. कवी मोरोपंत मोरेश्वर रामजी पराडकर. विषय परमेश्वर आणि भक्ती. परमेश्वर भक्तीने परिवर्तन होते. लेखन वैशिष्ट्ये. ही कविता आर्या या वृत्तात लिहिली आहे. आर्याची चाल ही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. ही कविता चालीमुळे गुणगुणत राहावीशी वाटते. ह्या कवितेत सुजन वाकी, सदंद्र कमळी, कुजन विज्ञ बाद्या, सत्यत्व, सकल कामना यासारख्या संस्कृत शब्दामुळे कवितेला भारदस्तपणा येतो. भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये हा हटकेबाज विचार कवितेतून अनुभवास मिळतो. मध्यवर्ती कल्पना. माणसाने नेहमी संत सज्जनांच्या सहवासात राहावे. खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता सत्य कर्म करून सज्जनाच्या सहवासात राहावे ही शिकवण कवी मोरोपंत देतात. व्यक्त होणारा विचार. माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुराभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे. सज्जनांचे वागणे, त्यांचे विचार अंगी करावे हा विचार कवितेत मांडला आहे. कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडते कारण कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे. पण ह्या कवितेत काही संस्कृत शब्दामुळे अर्थ कळण्यास अडचणी येतात. ही कवितेतील नावड निर्माण करणारी बाब आहे. आणि शेवटी कवितेतून मिळणारा संदेश दिलेला आहे. पुढील कविता आहे खोद आणखी थोडेसे. 15वी कविता. कवयित्री आसावरी काकडे. विषय जीवन जगण्यास सत्य गोष्टींची गरज असते. प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व. लेखन वैशिष्ट्ये. ओघवत्या भाषेमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. सारी खोटी नसतात नाणी या शब्दातून जीवनाचा आशावाद व्यक्त होतो. प्रत्येक चरणात 8 अक्षरे आणि प्रत्येक कडव्यात 4 चरण अशी या ओळींची रचना आहे. संपूर्ण कविता जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहावे या विचाराने भरलेली आहे. मध्यवर्ती कल्पना. संयम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी यांच्या योगाने कार्य सिद्धीस नेता येते हा विचार या कवितेतून केंद्रस्थानी ठेवलेला आहे. जीवनात अपयश येण्याच्या खूप घटना घडतात, म्हणून माणसाने कोलमडून न जाता आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी असा आशावाद या कविता निर्माण करते. व्यक्त होणारा विचार. जीवनात कष्ट करून सुद्धा अनेकदा यश हुलकावणी देते. यामुळे माणसे नाउमेद होतात. माणसाने नाउमेद कधीच न होता सतत प्रयत्न करीत राहावे हा विचार या कवितेतून प्रकर्षाने व्यक्त केलाय. आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली. कविता वाचताना निराशेची मळप दूर होते. प्रयत्नात परमेश्वर म्हणजेच प्रयत्न करत राहण्यात यशाचे खरे गमक आहे हे मनोमन पटते. खोद आणखी थोडेसे या शब्दाने मनाला उभारी येते. कवितेतील विचार माणसाला चांगले आणि प्रयत्नवादी जीवन जगण्याची प्रेरणा देते आणि शेवटी मिळणारा संदेश दिलेला आहे. पुढील कविता आहे 16वी. आकाशी झेप गेरे. अतिशय
चांगली कविता आहे, छान कविता आहे आणि कवी आहे जगदीश खेबुडकर. कवितेचा विषय स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते किंवा स्वसामर्थ्यावर ध्येय साकार करण्याची इच्छा. लेखन वैशिष्ट्ये: ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रतीकांच्या माध्यमातून थेट मनाला भिडेल अशी शब्दरचना कवीने वापरली आहे. फळ रसाळ मिळते याप्रमाणे अनुप्रासाचा सुंदर उपयोग केला आहे. मध्यवर्ती कल्पना: स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवावा व यशासाठी दमदार पावले पुढे टाकावी. तत्कालीन सुखाच्या मोहापायी बळी पडू नये. सुख लोलुपते मनाला अडकू देऊ नये अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. व्यक्त होणारा विचार: दैव, नशीब, नशिबात असेल तेच मिळेल अशी समजूत करणाऱ्या माणसांची कवी ही समजूत दूर करायला सांगतात. कवींच्या मते माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे. देहाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी स्वसामर्थ्य प्रयत्नवाद हाच एक विचार आहे. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे: ही कविता म्हणजेच एक गाजलेले भावगीत आहे. त्याची चाल, संगीत ऐकले की हे गीत ऐकत राहावे व म्हणावेसे वाटते. अवतीभोवती मोहाचा पसारा आहे, त्यात मन सहजपणे अडकते. म्हणून कवी म्हणतात, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. कष्ट केल्याशिवाय, खस्ता काल्याशिवाय फळ मिळत नाही हे सांगताना कवी म्हणतात, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते असे म्हटले आहे. यात थोडासा विरोध जाणवतो, हे थोडेसे खटकते आणि शेवटी कवितेतून मिळणारा संदेश दिलेला आहे. शेवटची 19वी कविता आहे, तू झालास मूक समाजाचा नायक. कवितेचे कवी ज.वी. पवार आणि कवितेचा विषय आहे अन्यायाविरुद्ध लढा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्म्य गौरव. कवितेतील लेखन वैशिष्ट्ये: कविता मुक्त छंदात आहे. तू परिस्थितीवर स्वार झालास, इतिहास घडवलास, आकाश हादरले, पृथ्वी डचमळली, चवदार तळ्याला आग लागली अशा शब्दप्रयोगाने कविता ओजस्वी बनली आहे. दलित समाज शांत झाला आहे, ही बाब चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे या शब्दातून व्यक्त होते. सामाजिक रूढी परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यवर्ती कल्पना: डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे महात्म्य कथन करण्यासाठी ही कविता लिहिली आहे. सावित्री व गंधारी या नद्यांच्या काठी वसलेल्या माणमधील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने दलित समाजाला एक नवा जन्म दिला. खचलेल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. बाबासाहेबांनी कर्तबगारी ही या कवितेचा मुख्य विषय आहे. व्यक्त होणारा विचार: पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला आंबेडकरांनी बाहेर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना मदत केली. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले. पण आता मात्र तोच दलित समाज थंड झालाय. त्यांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विसरून गेलाय. याविषयीची खंत कवीने या कवितेत व्यक्त केली आहे. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे: ही कविता मला अतिशय आवडली आहे. कविता वाचताना बाबासाहेबांची महानता स्पष्ट होते. कवितेतील शेवटच्या कडव्यात मात्र वेगळा अर्थ जाणवतो. दलित समाजातील दुःखाची जाणीव केवळ शेवटच्या 4 ओळीमध्ये व्यक्त झाली आहे. मात्र त्या अगोदरच्या सर्व ओळी ज्वाज्वल्य भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकुळ करतात आणि एकूणच दुःखभाव हा कवितेचा आत्मा आहे आणि नंतर मिळणारा संदेश दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे पाठ्यपुस्तकातील 7ही कवितेच्या कृती दिलेल्या आहे. त्या कृतीसाठी तर उपयोगी ठरतील, पण रसग्रहणासाठी देखील आपल्याला उपयोगी ठरतील. म्हणून प्रत्येक स्लाइडचा आपण स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचा बोर्ड परीक्षेच्या आधी नीट आणि व्यवस्थित अभ्यास करा. इथे हा व्हिडिओ पूर्ण झाला. शेवटी पुन्हा विनंती करतो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.